On 1st of January every year, thousands gather from all over Maharashtra at Koregaon Bhima, 30 kilometers north of Pune city, to celebrate the fall of Maratha Empire at the hands of East India Company soldiers in 1818. भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने आलेल्या सर्व भीमसैनिकांचं माता भगिनीचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधून आम्ही सर्व कमिटी 2-3 हजार लोक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या क्रांती स्तंभाला फक्त अभिवादन करण्यासाठी। कारण ज्या पेशवाईनं आम्हाला हिन लेखलं होतं, ज्या पेशवाईनं आमच्या गळ्यात मडकं दिलं होतं, आमच्या पाठीमागं झाडू दिला होता, त्या पेशवाईला नष्ट करण्यासाठी आमच्या महार लोकांनी इंग्रजांच्या बाजूने फक्त 500 लोकांनी 30,000 लोकांना त्या ठिकाणी त्यांची कत्तल केली आणि पेशवाई कायमची नामशेष केली आणि स्वाभिमानाचं जीवन आम्हाला या ठिकाणी जगण्याचा मान मिळवून दिला। 1 जानेवारी 1927ला प्रथम बाबासाहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी या स्तंभाला मानवंदना दिली। तेव्हापासून या ठिकाणी या प्रत्येक वर्षी लोक येतात। महात्मा फुले सुद्धा या ठिकाणी यायचे आणि या स्तंभाला 1 जानेवारीला मानवंदना द्यायचे आणि त्यावेळेच्या शहीद झालेल्या त्या महार लोकांना अभिवादन करायचे। बाबासाहेबांचा जो कार्याचा जो वारसा आहे तो पुढं प्रत्येकजण आपापल्या परीने चालू ठेवत आहे। त्यासाठीच आम्ही पण आलेलो आहे परभणीवरून। माझं नाव संजय गाडे, संस्थापक अध्यक्ष भीमराज्य युवा संघ परभणी। पेशवाईमध्ये म्हणजे जे शूद्र लोक होते त्या शूद्रांना मान सन्मान मिळत नव्हता। जेव्हा भीमनाग सिद्धनाग हे महार संघाचे प्रमुख होते, त्यांनी पेशवा बाजीरावांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला आमचे मान सन्मान परत द्या। तर त्यावेळेस तो बाजीराव बोलला होता, सुईच्या टोकावर जेवढी धूळ असते तेवढी पण इज्जत तुला नाही मिळणार। मग त्यावेळेस सगळ्या महारवीरांनी एक संघ होऊन 500 महारवीर असताना इथे भीमा नदीच्या काठावर अहोरात्र युद्ध करून आपला मान सन्मान परत मिळवला होता आणि तेव्हापासूनच महार बटालियन आर्मीमध्ये सुरू झालं होतं। 1 जानेवारी 1818 तर आता ह्या 2018ला 200 वर्ष पूर्ण होतील। हे भीमा नदी बाजूला आहे। भीमा नदी 21 दिवस पाणी मिळालं नाही सैनिकाला पिण्यासाठी, कारण रक्ताचा पाठ वाहत होता। आमचे लोक त्याच्यामध्ये 20 लोक मारले गेले, जाग्यावर 20 लोक मारले गेले आणि 2 लोक दवाखान्यात मारले गेले। त्यावेळेला त्या नावं आहेत आता ह्या विजयस्तंभाला। आणि काही काळानंतर बाबासाहेब यांना सलामी द्यायला आले होते, तेव्हापासून आमचे लोक ह्या विजयस्तंभाला सलामी देत आहेत। श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। दुपारचे 2:35 झाले आहेत। पुणे 39 या अंतशाळेत इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या वयवर्ष 6 ते 18 या वयोगटातल्या अंतविद्यार्थ्यांसाठी In Pune city, the view of the Peshwa regime as the golden period in the history of Maharashtra continues to be perpetuated. हा पुण्यातला थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ असणारा सगळ्यात महत्त्वाचा पुतळा आहे। या पुतळ्याची जी जागा आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशासाठी आहे की शनिवारवाड्याचं तोंड हे उत्तरेच्या दिशेला आहे, थोरल्या बाजीराव पेशव्यांचं तोंड हे उत्तरेच्या दिशेला आहे आणि पुढे जर आपण तिकडं पाहिलं
तर राज्यपाल गाडगिळांच्या पुतळ्याचं तोंडसुद्धा उत्तरेच्या दिशेला आहे. याचा साधा अर्थ असा की शनिवार वाडा काय बाजीराव पेशवे काय ज्यांनी उत्तर दिशा जिंकण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं, त्या बाजीराव पेशव्यांचा पुतळा हा उत्तरेच्या दिशेला आपण जो उभारलेला पाहतोय, हे त्याचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही त्याची कामगिरी आहे. आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेले थोरले बाजीराव पेशवे हे यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल. बाजीरावांनी ज्या अत्यंत महत्त्वाच्या लढाया जिंकल्या त्याच्यामध्ये पोर्तुगीजांचा पराभव करणारी भारतातली पहिली सगळ्यात महत्त्वाची ताकद म्हणजे पेशवे ही आहेत. चिमाजी अप्पांनी वसईला पोर्तुगीजांचा पराभव केला, चित्रदुर्गावरती यशस्वी आक्रमण केलं, पालखेडला निजामाचा पराभव केलेला आहे आणि दिल्लीवरती स्वारी करणारा पहिला मराठी माणूस म्हणजे थोरले बाजीराव पेशवे असं आपल्याला म्हणता येईल. शनिवारवाड्याचा जो शेवटचा एक नकाशा सापडला आहे त्याच्यामध्ये शनिवारवाडा हा 7 मजली आहे असं म्हटलं जातं. आता ही संपूर्ण वास्तू भारत सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. बारकाईनं पाहिलं तर या मुख्य प्रवेशद्वाराच्या तोंडावरती आपल्याला लोखंडामध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या आकृती इथे घडवलेल्या दिसत आहेत. याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आज चंद्र सूर्यपर्यंत हा संपूर्ण अंमल टिकून राहील याची एक खूण म्हणून चंद्र आणि सूर्य यांच्या आकृती इथं कोरलेल्या आहेत. या वाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पेशव्यांची हयात गेली. ही सगळी वास्तू म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची, मराठ्यांच्या गौरवाची आहे. आता जवळजवळ 230 वर्ष या वास्तूला पूर्ण होत आहेत. पुण्यामधलं अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत संरक्षित असं हे अत्यंत महत्त्वाचं हेरिटेजचं स्थळ आहे. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर सरदार वझेंचा वाडा दिसतो, पलीकडे वेगवेगळ्या सरदारांचे वाडे आहेत. The official residence of the Peshwas, Shaniwar Wada, enjoys an iconic representative status. आजच्या पुण्यामध्ये शनिवारवाडा उत्सव होऊ शकतो सगळ्या प्रकारच्या मिथिफाईड इतिहासासहित. म्हणजे शनिवारवाडा महोत्सवमध्ये जे प्रोजेक्ट केलं जाणार, जे पुणं दाखवलं जाणार ते पुणं कायम पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये जातीनिहाय आणि जातीच्या अनुषंगाने काय प्रकारचं विस्थापन, काय प्रकारचं शोषण, काय प्रकारचं दमन आणि ह्या सगळ्याला मेंटेन करणारी हिंसेची जी काय व्यवस्था आहे, इट्स लाईक द नेशन इज नॉट सपोज टू टॉक ऑफ दिस. द नेशन इज सॉर्ट ऑफ अ कंटिन्युटी ऑफ द प्री मॉडर्न पास्ट. आणि एक अशा सामंतीवादाचं ग्लॉरिफिकेशन की ज्याच्यामध्ये ह्या सामंतीवादाला सदैव विरोध झालेला आहे, सदैव त्याच्या विरुद्ध भूमिका आणि कारवाया या दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. हे एका अर्थाने पूर्णतः त्याच्यावरती वरवंटा फिरवलेलं. आणि इन दी ॲब्सन्स ऑफ दलित, शोषित, स्त्रिया, इतर धर्मीय या ज्या सगळ्या कॅटेगरीज आहेत ह्या तेवढ्याच प्रबळपणे वर्तमानात आकाराला येत असलेल्या भांडवली व्यवस्थेमध्ये तितक्या प्रबळ नसल्या कारणाने obviously it is always seen that their very being there is something that is novel and new. They have a present, they don't have a past. And it's automatic. If they don't have a past, it's very automatic that their situation in the present is tenacious, is febrile, is not supposed to be very strong and assertive. You just happen to be here. You have come out of nowhere. Pune has an unmistakable stamp of Brahmin orthodoxy. Through different channels, either the architectural legacy of Peshwa regime or the nationalist narrative is celebrated. One such example is the Heritage Walk. Coming back to this building, 1779, and where we came in from, that is the main door of the Wada.
what you see around this line of sort of ground floor structures, these money lending families became very wealthy during that time. So Raste was one of them. Then there was Bhide, there was Gadgil, there was Khare. So all of these are Chitpavan families, Kokanastha families who migrated from Konkan. So Raste is a representative example. Since they were of the same caste as the Peshwa, they were patronized by the Peshwa. They grew up, they had their own armies, acquired a lot of properties, became big, acquired properties in rest of the India also, constructed a lot of buildings and so on. They got a right to mint their own money also. हेरिटेजमध्ये पुणे महानगरपालिकेने अ ब क ड किंवा ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असा दर्जा दिलेल्या पुण्यामध्ये 250 वास्तू आहेत. या ज्या 250 वास्तू आहेत याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये हेरिटेज वॉक सुरू केला दर रविवारी. आणि आमच्या महाविद्यालयातले जे इतिहासाचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी आणि ज्या शहरामध्ये आपण राहतोय त्या शहराचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे. So either you have servants who are staying within Rastewada, then you have Raste who is the topmost, and then all the rest perhaps you can call them as middle class. So they would be administrators, they would have shops. In terms of religion there would be a hierarchy. मग अशा प्रकारचे हेरिटेज वॉक वेगवेगळे आम्ही याच्यामध्ये केलेले होते की एखाद्या पेठेमधला वॉच की या पेठेतल्या या चौकाला हेच नाव का पडलं. Pune's 18 pets or wards was the creation of the Peshwas. The city's urban space was fashioned within the narrow confines of a caste-based society, molded by a rigid caste structure. While the western wards of Sadashiv Pet, Narayan Pet, Shaniwar Pet and Kasba Pet are largely inhabited by Brahmins and other upper castes, the eastern wards of Somwar Pet, Mangalwar Pet, Ganesh Pet, Ravivar Pet, Nana Pet, Ganj Pet, Ghorpade Pet, Bhavani Pet, along with parts of adjoining cantonment area, have predominantly Dalit Bahujan population. आता उदाहरणार्थ सदाशिव पेठ आम्ही हे केली तर सदाशिव पेठेचं वैशिष्ट्य असं आहे की या रस्त्यावरती एक क्रांतिकारकांचा संपूर्णपणे हेरिटेज वॉक केला. हा हेरिटेज वॉक जिथून सुरू झाला ते जे नरसिंहाचं मंदिर आहे तिथे वासुदेव बळवंत फडके राहायला होते. या ठिकाणी ही खोली दिसते, आजही ती खोली त्या स्वरूपात आहे. त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके राहत होते. या ठिकाणी हा पिंपळाचा पार आहे. अनेक वेळा याच पारावरती बसून त्यांनी गुरुचरित्र या पोथीचं पारायण केलेलं होतं. ते अत्यंत श्रेष्ठ असे दत्तभक्त होते. त्यांनी स्वतःच्या हातानं गुरुचरित्राच्या पोथीचं लेखन केलं होतं. पण हे सगळं चालू असतानाच पुण्यामध्ये राहत असतानाच या ठिकाणी न्यायमूर्ती रानड्यांची भाषण त्यांनी ऐकली. दादाबाई नवरोजी यांचे विचार त्यांनी वाचले आणि त्यांच्या लक्षात आलं की इंग्रज वरवर जरी त्यांनी रेल्वे आणली, त्यांनी पोस्ट खातं आणलं, त्यांनी रस्ते बांधले, त्यांनी घाट बांधले, हे चित्र जरी चांगलं असलं तरी वर्षानुवर्ष ते आपलं शोषण करत आहेत. कधी बक्षिसाच्या रूपानं, कधी पगाराच्या रूपानं, कधी कराच्या रूपानं भारतामधला पैसा इंग्लंडमध्ये जातो आहे आणि भारत गरीब होतो आहे. एक प्रकारे ते भारताला लुटण्यासाठी आलेत आणि याला जर का उपाय असेल तर तो एकच, तो म्हणजे युद्ध करणं, सशस्त्र क्रांती करणं. आपण आत्ता उभे आहोत तो आहे सदाशिव पेठेमधला नागनाथ पार आणि याच्या पाठीमागं ही जी आज इमारत दिसते आहे याच ठिकाणी पूर्वी एक वाडा होता, त्याला म्हणायचं भोपळ्यांचा वाडा आणि त्या वाड्यामध्ये वास्तव्य होतं चापेकर बंधूंचं. गद्रे सावकारांचं खुन्या मुरलीधराचं जे मंदिर आहे तिथे अरब लोक हे हिंदू मूर्तीच्या रक्षणासाठी लढत होते, तेही ठिकाण तिथे. तिथून थोडे पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला पुणे महानगरपालिकेचे जे महापौर होते वासुदेव बळवंत गोगटे, म्हणजे वासुदेव बळवंत फडकेंपासून हेरिटेज वॉक सुरू झाला. वासुदेव बळवंत गोगटे ज्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये हॉटसनवरती गोळ्या झाडलेल्या होत्या. तर आपल्या असं लक्षात येईल की या सदाशिव पेठेमध्ये इतके क्रांतिकारक राहायला होते आणि त्या क्रांतिकारकांचा संचार तिथे झालेला आहे.
Blue plaques indicating residences of important citizens is a common sight in the western wards. तुम्ही जर शनिवार पेठेत, नारायण पेठेत, सदाशिव पेठेत गेला तर तुम्हाला अशा लोकांच्या नावानी संस्था, जागा, ग्रंथालय, अनेक प्रकारच्या गोष्टी, फाउंडेशन्स, बरंच काय काय सापडतं. पण जर बघायचा प्रयत्न केला की बाबा ह्या लोकांनी ते लोक जिवंत असताना काय केलेलं आहे, यांचा पोच, यांची मर्यादा, यांचा एकंदर अवकाश किती मोठा होता, तर one realizes की they possibly never knew of a Pune beyond the pits in which they were born and lived and died. And that was a Pune to which they were completely sort of limited to. The first voice of revolt against the Brahminical hegemony emerged in the 19th century in Ganjpet from Jyotirao Phule. Born in 1827 in Mali community, he was among the first in India to theorize about the condition of the masses in a caste-based society. He inspired the anti-caste movements that defined politics in Maharashtra over the next several decades. His first statue in the city could be erected only in 1969, 80 years after his death. फुल्यांच्या बाबतीत महानगरपालिकेच्या समोर जो पुतळा बसवला गेला त्याच्यावरनं जे भांडण झालेले महानगरपालिकेत आणि महानगरपालिकेच्या बाहेर, आणि जे त्या अर्थाने इन टाईम इज व्हेरी क्लोज टू द टाईम वेन यू हॅव पीपल इन पुणे हू रिमेंबर वर्किंग विथ हिम, हू रिमेंबर सीइंग हिम अलाइव, हू रिमेंबर सीइंग हिम इन ॲक्शन, टॉकिंग. So at that point of time it's very clear कि as far as Phule is concerned there is very strong politics at play in terms of should he at all be preserved. Forget what form is it that in which you want to remember him, but should you at all make an effort to remember him. ज्या ब्राह्मणेतर चळवळीने फुल्यांचं नाव वापरलं त्याचे जेधे, केशवराव जेधे, त्यांचं जेधे मॅन्शन हे फुल्यांच्या त्या मुशीच्या दुकानापासून 100 फुटावर आहे. दिनकरराव जवळकरांचं नाव घेतलं ते पलीकडेच राहत असत त्याच्यामध्ये. असं असतानासुद्धा 1890 साली फुले गेले, 28 नोव्हेंबर 1890ला, आणि पुढे 1927 साली पहिलं चरित्र चांगलं प्रसिद्ध झालं. तेही पंढरीनाथ पाटलासारखा ते बुलढाण्याचे ग्रस्त चिखलीचे, त्यांनी इथं येऊन हिंडून कागद गोळा करून 1927 साली समग्र चरित्र पहिलं प्रसिद्ध केलं. मला हा प्रश्न पडतो की उपेक्षा का झाली. कदाचित तो राजकीय भाग असेल, मला माहीत नाही. त्यातल्या पुढच्या टेबलडांच्यामध्ये केशवराव जेधे एवढे लिहित नव्हते, पण जवळकर ती म्हणजे अगदी ते एक पत्रकारच होते आणि ते लेखणीला विष लावूनच लिहिणारा मनुष्य तो. म्हणजे त्यांची मेळ्यातली गाणीसुद्धा अशीच होती, आला छत्रपती मेळा भटानो पळा पळा. ती जी खेळी आहे, ते जे राजकारण आहे, हे तुम्हाला 20व्या शतकाच्या मध्यावरती, हे तुम्हाला 20व्या शतकाच्या एका मोठ्या पिरियडसाठी ऑलमोस्ट 1990पर्यंत अशा अर्थाने पाहायला मिळतं की एक, ह्या माणसाचा उल्लेख करायचा नाही. 2, केलाच तर अशा सावध पद्धतीने करायचा की ज्याच्यामध्ये कुठलंही क्रेडिट देता कामा नये, कुठलंही महत्त्व देता कामा नये, कुठलंही ग्लोरिफिकेशन होता कामा नये. केला तर ऑलमोस्ट 90पर्यंत उल्लेख असाच आहे की काय टाळलं पाहिजे. म्हणजे आपण जे एक युनिव्हर्सलिस्ट क्लेम्स राष्ट्र उभारू पाहतोय त्याच्यामध्ये काय टाळलं पाहिजे, काय प्रकारचा विचार टाळला पाहिजे, काय प्रकारची व्यक्ती टाळली पाहिजे, याचं एक लक्षण फुले की दिस इज व्हॉट वी डोंट वॉन्ट, दिस इज व्हॉट वी हॅव गॉट टू अवॉइड. ज्या समाजाला विद्येचा काही अधिकार नव्हता त्या समाजात फुले जन्मलेले. म्हणजे इथं अक्षराचा काही संबंधच नाही आहे. त्यामुळे फुले किती मोठे होते हे आम्हाला दिवसेंदिवस हळूहळू आता कळायला लागलं आहे. त्या काळात कदाचित त्यांना तसं तर वाटलंही नसेल, मला माहीत नाही काही.
फुल्यांनी लिहून ठेवलं म्हणून तरी आता ते आपल्याला थोडंसं आपल्या हाताशी आलं आहे. फुल्यांनी जर लिहून ठेवलं नसतं तर मग तर काहीच जमलं. ब्राह्मणी समाजाचं तर उलट यांच्यावर रागच होतो ना. चिपळूणकरांनी पुढं किती वाईटले आहे त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की ज्यांना भूगोल माहिती नाही, सदैव माहिती नाही, ते काय लिहिणार, अशा त्याची उपेक्षाच केली गेली. म्हणजे लेखनाची किंवा परंपरा ही ब्राह्मणांच्यामध्ये, इतिहास संशोधनाची वगैरे जतन करण्याची वगैरे सगळी. बहुजन समाजात असं काहीच नव्हतं, काहीच नाही. कुठल्याही गावाचा आपल्याकडे इतिहास सापडत नाही. मी तुला सांगेन अशी परिस्थिती आहे. Jyotirao boldly attacked the stranglehold of Brahmins who prevented others from having access to all the avenues of knowledge and influence. In face of a vicious campaign against him by his orthodox opponents, he began educating his wife Savitribai and opened a school for untouchables and girls in 1848. As no teacher dared to work in their school, Savitribai became the first teacher, braving stones and brickbats on her way to the school. मुक्ता साळवे आहे, फुल्यांकडं शिकलेल्या त्याच्या पहिल्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. त्या पहिल्या सगळ्या विद्यार्थिनींच्या बाबतीत ही केस आहे की या मुलींचं पुढं काय झालं. ह्या मुलींनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे ज्ञान, जे एका अर्थाने एक अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं ज्ञान होतं, त्यांच्यावरती फुल्यांनी त्यांचे जे ब्राह्मण सहकारी आहेत यांच्याशी ऑलमोस्ट वाद घातलेला आहे की या मुलींना काय प्रकारचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. एक असं ज्ञान की जे त्यांना गृहिणी बनण्याला उपयुक्त असेल. अँड माइंड दिस इज अ डिबेट इन द 1850s की ज्याला नोबडी इज इवन थिंकिंग ऑफ इट, की असं ज्ञान दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्या माणूस म्हणून घडतील, ज्याच्यामुळे त्यांना त्याच्या समाजात जगतायत त्याची एका अर्थाने समग्रतेने जाण होईल. अँड इज व्हेरी इन्सिस्टंट ऑन दिस की ही डझंट वॉन्ट देम टू मिअरली बिकम वाईफ्स अँड मदर्स. He wants them to realize a completely different world altogether. But we have absolutely nothing to tell us as to what happened to these girls. Fatima Sheikh is a classical example की ज्यांच्या बाबतीत काहीच, म्हणजे ह्या बाई इतक्या महत्त्वाच्या आहेत की शी इज द फर्स्ट ट्रेन्ड मुस्लिम टीचर अँड येट यू स्ट्रेन टू फाइंड बायोग्राफिकल डिटेल्स ऑफ हर. You know there was a woman. You know that there was a woman who did something very substantive. When you try finding out की यांच्या डिटेल्स काय आहेत, ह्या कुठं राहायच्या, ह्यांनी काय केलं, इन द सेन्स की ह्यांच्या ॲक्टिव्हिटीचा एकंदर परिणाम काय आहे. अँड वॉट वन रिअलाइजेस इज अ बिग वॉल विच सेज की नाही, ह्याच्या पलीकडं दर इज नथिंग दॅट इज अवेलेबल. अँड इट्स पॉलिटिकल, इट्स डेलिबरेट. कोण काय आठवतं. त्याच्यामुळे सदाशिव शनिवार पेठेमध्ये फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावाने काही असण्याचा कुठलाही प्रश्न नाही. Pune Cantonment or camp, established by the British in 1820s, has a large population of Dalit Bahujans. A center of Phule Ambedkarite movement in the 19th and 20th century, here it's rare to find blue plaques marking residences of historically important figures. Artist Sudhir Wagmare has made consistent efforts to keep the memory of anti-caste activists in the camp area alive. Shivram Janba Kamble was a prominent leader from the Mahar community who led the untouchables fight against Brahminism after the death of Mahatma Phule. However, there is no blue plaque marking Kamble's house. लांछनास्पद ज्या प्रथा या समाजाला होत्या किंवा वरच्या वर्गाकडून मिळाल्या होत्या
त्याचा उच्चाटन करणारा खरा पहिला पुरुष महाराष्ट्रातला शिवराम जानबा कांबळे आणि हे त्यांचं घर, या ठिकाणी ते राहायला होते. ते आम्ही मूळचे भांबर्डेकर, शिवाजीनगर. तर तिथं त्यांचे मुलं मरत होती, तर त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हटले जागा सोडून दुसरीकडे यावं, म्हणून त्यांनी इकडे या घरची स्थापना केली. हे 1930 सालचं बांधकाम आहे. हे 73 दोन्ही वाडे त्यांनी त्यावेळेस खरेदी केलेली. 4 वाडे आहेत त्यांचे स्वतःचे. एक लेटर होतं क्वीन एलिझाबेथ नाही का, त्यांचं लेटर होतं, त्यांना लेटर पाठवलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी बडोद्याच्या राजांना ते पत्र लिहिलं होतं स्कॉलरशिपसाठी बाबासाहेब आंबेडकरांना. ते पत्र पण याच्यामध्ये. अजून महार मुवमेंटसाठी त्यांनी ते हे केलं होतं, मुवमेंट चालू केली होती. त्यामुळे महारांना मुवमेंटमधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्या मुवमेंटचं पण सगळं लेखाजोखं आहे त्यांच्याजवळ. आणि ते महात्मा फुलेंबरोबर इथं फर्स्ट त्यांनी ॲक्च्युली तिथं स्कूल्स ओपन केली होती. तो समोरचा वाडा आहे ना आमचा, तिथं त्यांनी पहिला बहिष्कृत समाज, त्या बहिष्कृत समाजाच्या म्हणजे लहान पिढीसाठी त्यांनी तिथं स्कूल ओपन केलं होतं. आणि जोगतीन अजून हे ते त्यांनी सगळं ते बंद करण्याची हे केलं होतं. आणि आमचे 60 महारचे गाव होते. जेजुरीचा त्यांनी पूर्ण मोठी सभा, म्हणजे पहिला बहिष्कृत समाजातला सभा घेणारा. आणि त्यानंतर पर्वतीच्या इथं त्यांनी ते मंदिराचे दरवाजे ओपन करण्याचा त्यांचा हात. The temple complex built by Nanasaheb Peshwa in 1749 on Parvati Hill has Peshwa Museum but no sign commemorating the 1930 temple entry satyagraha, which remains an important event in the history of anti-caste movement. Led by Shivram Janba Kamble, the satyagraha by the untouchables was met with stiff opposition and stoning from the caste Hindu mob. The 3-month-long satyagraha created a stir in the city. These steps that witnessed this 3-month-long protest bear no memory of the event. आंबेडकरांनी पण सपोर्ट आहे. पर्वती टेम्पल सत्याग्रह हे आहे त्यांचे. आणि 1 जानेवारीला ते आपण सगळे जातो, ते भीमा कोरेगाव. ते बाबासाहेब आंबेडकरांना फर्स्ट टाइम म्हणजे 1929 साली ते बाबासाहेब आंबेडकरांबरोबर 1 जानेवारीपासून इथं भीमा कोरेगावला जातात. आणि ते आज सगळे 1 जानेवारीला जातात. शिवराम जानबा कांबळेंचं घर घरे हर एक लेटर, हर एक पत्र त्यांचं इथून झालेलं आहे. म्हणजे 1373 त्यांचे वडील होते ना, ते ऍक्च्युली युरोपियन लोकांच्या इथं बटलरचं हे करायचे. त्यानंतर त्यांनी हे केलं. ऍक्च्युली काय झालं, ते आमच्या ते होती ना म्हणजे माझ्या वडिलांची पिढी, त्यांनी जास्त काय हे मोमेंट हे नाही केलं. आणि थोडेफार आमचे पण दलित समाज पण त्यांना विसरून गेला. मी नाही विसरलो. पहिलं पोर्ट्रेट करून मोठी जयंती करणारा सर आणि हे विशेष आहे शिवराम जानबा कांबळेंचं आणि सयाजीराव गायकवाडांचे भयंकर सख्य होतं, भयंकर मैत्री होती. ते गोपाळस्वामीच्या समोर जे मॅसॅनिक हॉल आहे, त्या मॅसॅनिक हॉलला त्या मिटिंगला बडोद्याहून महाराज यायचे तिथे आणि तिथं त्यांची भेट व्हायची. आणि तिथं हा विषय झाला की बाबा तुमच्यामध्ये कोण असं शिकलेलं आहे का. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्यामध्ये
अगदी वयाच्या 16व्या वर्षीसुद्धा मॅट्रिक BA पास झालेला मुलगा आमच्या मुलाला पाठवलं तुम्ही इंग्लंडला. मग महाराजांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही या, मग तुम्ही त्याला घेऊन या माझ्याबरोबर, मी लंडनला पाठवलं. त्या सांबाच्या देवळाचं कागदपत्र किंवा ते आता कुणाच्या ताब्यात आहे, ती देऊळ आता कुणाच्या ताब्यात आहे सांबाच्या देवळाचं. कारण तिथे शिवराम जानमांचा छापखाना होता. ते पत्र म्हणजे हां तेच समवंशिक पत्र. हां ते पहिल्यांदाच सुरुवात केलं तिथं. हां मोडी असलं तर मी वाचू शकतो. मी तुम्हाला देतो ना सगळं ते मोडी भाषा. बरं. इतका जबरदस्त प्रयत्न करून सुद्धा नेमकं शिवराम जानबा कांबळेंच्या घरी असं झालं की त्यांचे शेजारचे आसपासचे लोक, महार लोक, विशेषतः नात्यातले लोक, जातीतले लोक त्यांच्यावर बहिष्कार घालायला लागले. या माणसाने धर्म बाटव, हा माणूस मुरळ्यांची लग्न लावून देतो, हा माणूस धर्म बुडवतो, अशा तऱ्हेने त्याचा अपप्रचार केला आणि संपूर्णपणे शिवराम जानबांना जातीतून काढून टाकलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ते लेटर पाठवलं होतं. म्हणजे त्यांचा मुवमेंट होता तो महात्मा फुलेपासून आंबेडकर सोबत होता. कारण की ते 1875 मध्ये ते बॉर्न झाले होते. त्यांनी ते डेट झालं होतं 1942 मध्ये. महात्मा फुलेंच्या सहवासात गेल्यानंतर त्यांनी अजून त्यांचं डेव्हलप केलं. कारण की महात्मा फुलेंनी यांना ओळखलं होतं की ते एक चांगले आहेत, ते कार्य करू शकतात त्यांच्या समाजासाठी. म्हणजे यू आर इसेन्शियली डीलिंग विथ अ पीपल की ज्यांचे बेसिस ऑफ कॅपिटल अक्युम्युलेशन हे डेफिनेटली तेवढे स्ट्रॉंग अँड ड्युरेबल नाही आहेत. वेअरॅज द अदर पुना हॅज बेसिस ऑफ कॅपिटल अक्युम्युलेशन की जे त्या अर्थाने ड्युरेबल आहेत. म्हणजे वाडा होता, वाडा रिकामा झाला, मग वाड्यामध्ये आम्ही इतरांना भाडे करून घेतलं. सो ज्या वाड्यांमध्ये आम्ही स्वतः राहिलो, पेशवे गेल्याच्या नंतर हे वाडे आम्ही खोल्या काढून भाड्याने दिल्या. सो त्या अर्थाने देर वॉज नॉट मच ऑफ अ प्रोफाउंड चेंज as such. The study hall in Ghorpadepet Park provides space to students from surrounding areas preparing for various exams. Along with providing guidance, Ganesh Mergu has been making conscious efforts to enhance their understanding of Dalit Bahujan history. मी ज्या जातीमध्ये जन्मलो, म्हणजे मी तेलुगू पद्मशाली सदस्य, तर माझ्या जातीतल्या लोकांना फुलांबद्दल प्रेम असायचं कारण नाही. परंतु फुलांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते तेलुगूच लोक होते. ते मुंबईचे तेलुगू ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर होते. पण ते तेलुगू समाजातला एका वेगळ्या जातीतले, म्हणजे ठेकेदार जमातीचे धोबी, त्यांना आपण बांधकाम क्षेत्रातले ते होते. आणि हे जे लोक हे विणकर आहेत, हे आंध्रमधनं मायग्रेट होऊन आलेत निजामाच्या काळात. त्यामुळे निजामाच्या काळातले जो सगळा तो मुस्लिम देश होता तो ते बरोबर घेऊन आलेत. इथं जे मोमीनपुरा म्हणलं, मोमीन म्हणजे विणकर, म्हणजे मुस्लिम विणकर आणि हिंदू विणकर हे एकत्र झालेत. परंतु जे संघाने काम केलं खास करून पद्मशाली समाजामध्ये, त्यामुळे त्यांनी बरोबर ह्या गोष्टीपासून त्यांना तोडलं. आणि महात्मा फुलेंच्या वाड्या म्हणजे तिथं आम्ही हौदामध्ये पोहायला वगैरे जायचो. पण महात्मा फुलेंनी शाळा काढली, याच्याशिवाय वेगळं काही ग्रेट नव्हतं. महात्मा फुले हे किती मोठं ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे हे मी जेव्हा कामगार चळवळीत काम करायला लागलो ससूनच्या कामगारांमध्ये, त्यावेळेस मला पहिल्यांदा रिअलाईज झालं. म्हणजे मी देखील जेव्हा घनसपेठेतली वेस ओलांडली आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो, तेव्हा मला कुठे चळवळीचं सगळं भान आलं. मी भयंकर शॉक झालो जेव्हा पहिल्यांदा आम्ही 28 नोव्हेंबरला
एकदा मी त्यांना सांगितलं, ओंकारला फोन केला आणि सांगितलं, अरे उद्या फुल्यांची स्मृतिदिन आहे आणि आपण जायला पाहिजे, अभ्यासिका विद्यार्थी समिती आपण तयार केली, तर आपण जाऊन हार घातला पाहिजे. तेव्हा ओंकारला माहीत होतं, पण बाकी मुलांना फुलेवाडा कुठेच माहीत नव्हतं. म्हणजे ही मुलं इथं घोरपडे उतरमध्ये राहणारी आणि महात्मा फुल्यांचा वाडा कुठं आहे. आणि त्याच्या आधी हे सगळं सुरू झालं होतं. फुल्यांची स्मृती शताब्दी वर्ष 1999च्या आसपास हे सगळं सुरू झालं होतं. पण ही मुलं तिथूनही अलिप्त होती. आणि ह्याचं मुख्य कारण आहे की त्यांचे कास्ट बॅकग्राऊंड. महात्मा फुल्यांबद्दल सर्वात जास्त कॉन्शियसनेस आहे तो फक्त SC आणि फुले आंबेडकर चळवळीशी संबंध असलेले. ही तशी मुलं बहुतेक सगळी OBC वागतली आहेत आणि NT वर्गातली आहेत. त्यांना जरी रिझर्वेशनचे फायदे घेत असले तरी फुले, आंबेडकर, शाहू महाराज ही जी राजकीय लिगसी त्याशी त्याचा संबंध नव्हता. आणि हे जेव्हा त्याच्या मला लक्षात आलं, मी म्हणलं हे तर कसं आहे, म्हणजे आपला वारसाच त्यांना घेत नाही. आणि आज शिक्षणाची परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस त्यांनी आग्रह धरला होता की प्रत्येकाला इंडस्ट्रीयल जे एज्युकेशन आहे ते भेटलं पाहिजे. आणि जे काही शेतीचा शिक्षणाचा आग्रह त्यांनी त्यावेळेस धरला होता 1870. पण त्यावेळेस त्यांनी शिक्षण हक्क कायदा मांडला आणि आत्ता आलाय. तरी आत्ता तुम्हाला काय वाटतं शिक्षण हक्क कायद्यानुसार? शिक्षण हक्क कायदा आला 2009चा, पण खाजगीकरण झाल्यामुळं जो शिक्षणाचा मूळ उद्देश होता की प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे आणि उच्च शिक्षण भेटलं पाहिजे, की कुचकामी व गरिबांना गुणवत्ताहीन प्राथमिक शिक्षण आणि निवडक श्रीमंतांना गुणवत्तापूर्ण व सुविधापूर्ण प्राथमिक शिक्षण. ह्यामुळे आपली भारतीय शिक्षण पद्धती संपूर्णपणे संकुचित झालेली, म्हणजे संपूर्णपणे ती नष्टच झालेली. फक्त ती कोणासाठी राहिली तर मोठ्या लोकांसाठी राहिली, जे उच्च शिक्षित आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी. आणि आपल्याला शिक्षण दिलं जातं नाही असं नाही, पण आपल्याला ते शिक्षण कुचकामी दिलं जातं. म्हणजे त्या शिक्षणातनं काय भेटत नाही, काय कौशल्य आपल्या हातात, कौशल्य विकास होतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तर खरं तर हा भाग जो आहे इथं सगळा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची पार्श्वभूमी आहे. परंतु फुल्यांच्या वेळेचे जे सगळं इथं असेल, फुल्यांच्या वेळी स्थानिक सहकारी असे फार कमी होते. म्हणजे फुले गेल्यानंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या वस्त्या आल्या. पण मातंग समाज होता मूळ, म्हणजे सर्वात जुना समाज म्हणजे मातंग समाज. आणि लहुजी साळवे आणि राणोजी कांबळे हे दोन फुल्यांच्या पेक्षा सिनियर माणसं. पण फुल्यांनी जी शाळा सुरू केली त्याचा सर्वात जास्त प्रचार कोणी केला तर लहुजी साळव्यांनी केला. आणि आज दुर्दैव असं की लहुजी साळव्यांचंच प्रतीक वापरून महात्मा फुल्यांना काउंटर करायचा प्रयत्न केला जातो. मुक्ता साळवे ही महात्मा फुल्यांच्या शाळेतली विद्यार्थिनी, ती मातंग समाजातली खरं म्हणून. पण ती प्रतिमा मातंग समाजापुढे आणली जात नाही. प्रतिमा कोणाची आणली की फुल्यांचा गुरु कोण लहुजी साळवे, आणि ते काय ते एकदम मिलिटंट शस्त्रास्त्र अशा पद्धतीने ते आणलं जातं. पण त्यांनी आणि रावणजी कांबळे जे बौद्ध होते पुन्हा हे पुन्हा जोडी, ह्या दोघांनी मिळून म्हणजे मातंग संघर्ष पण नाही जो, म्हणजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी मिळून शाळेचा प्रचार केला. ही बाब इतिहासात नंतर आली. तुम्ही जर 19व्या शतकाच्या मध्यावरती पुण्याच्या विशिष्ट एरियांमध्ये राहत असाल तर तुम्ही जर अशा व्यवसायांमध्ये गुंतलेले असाल की जे व्यवसाय त्याच्या पुढच्या 25-30 वर्षांमध्ये पूर्णतः बदलून गेले, तर ऑब्व्हियसली यू कॅन नो लॉंगर सस्टेन युअर सेल्फ इन दॅट स्पेस. यू हॅव टू मूव्ह आउट. युअर मूव्हिंग आउट ऑटोमॅटिकली रेंडर्स द स्पेस as something that can be dememorialized and over a period of time can be completely non-memorialized. It's gone, it's completely gone. आणि ह्याच्यासाठी फार लांब जायची गरज नाही आहे. ह्याचं क्लासिकल एक्झाम्पल इज फुल्यांचा स्वतःचा वाडा. की फुलेवाडा नावाची जी वास्तू आज कन्स्पेटेत तुम्हाला दाखवली जाते, फुले 1890ला, सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर साधारणपणे 15-20 वर्षांनी गेल्याच्या नंतर ह्या वास्तूची अवस्था काय होती, काय झाली, आणि ही वास्तू 1990मध्ये रिकवर कशी केली गेली. सो दिस इज समथिंग दॅट कॅन हॅपन अबाउट समबडी ॲज इम्पॉर्टंट ॲज फुले. वन कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड what would have happened to the people who are connected
who accompanied and who were contemporaries to him. एकोणीसशे 22 साली जे कार्यकारी मंडळ होतं त्या कार्यकारी मंडळाने 1552 रुपये जमवले आणि गंजपेठ हे पूर्वीचं नाव सध्या महात्मा फुले पेठ असं नाव आहे आणि त्या ठिकाणी महात्मा फुले यांचा वाडा आहे. सध्या स्मारक झालेलं आहे त्या ठिकाणी. तर ती जागा ह्या संस्थेने म्हणजे सावतामाळी फ्री बोर्डिंग या संस्थेने संस्था स्थापन झाल्यानंतर लगेच 2 वर्षाने बरं का 1552 रुपयाला विकत घेतली. ते घर विकत घेतल्यानंतर खरेदी खत करताना असं लक्षात आलं की हा तर महात्मा फुले यांचाच वाडा आहे आणि तो अर्जुन पाटलांना त्यांनी विकला आणि अर्जुन पाटलाकडून या संस्थेने विकत घेतला. ती जी जागा आहे त्या ठिकाणी गलिच्छ वस्ती होती. वाड्याची बरीचशी पडझड झाली होती. मग रिपेअरला बराचसा खर्च आला. Jyotirao gave protection to pregnant Brahmin widows and opened an orphanage. He adopted a boy from this orphanage as a son, for which he faced social ostracization throughout his life. Most of his writings, papers, and books were scattered after the death of his adopted son, Yashwantrao Phule, as his family was compelled to sell their house due to social boycott against them. फुले गेल्यानंतर त्यांचा तसा वारस कोणीच नव्हता. यशवंतसुद्धा दत्तक घेतलेला मुलगा होता आणि त्याला समाजाने माळी समाजाने त्याला बहिष्कृत केलेलं होतं. त्या बहिष्कृततेमुळे म्हणा बाकीच्या लोकांनी म्हणा यांच्या भांडणं कशाला पडा हे चाललं याच्यात पडा अशी कदाचित त्यात संभावना असावं. पण ही गोष्ट खरी आहे की ही लागून राहणारी गोष्ट आहे की बहुजन समाजामध्ये आणि बहुजन समाज आजही तसंच आहे. It was his work among headloaders and other daily wage workers in the eastern wards that motivated Dr. Baba Adhav to search Phule's life and work. His grandfather's involvement in the non-Brahmin movement had left a deep impression on Baba's mind. 1973 साली सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्वी होणार. 1974 साली शाहू महाराजांची जयंती 100 वर्ष आणि विठ्ठलरामजी शिंदे कर्मविठ्ठल यांचीसुद्धा 74 जयंती तिन्ही होतं. आणि याशिवाय पाणवठा मोहिमेत मिसळलेलं होतं. एक गायक पाणवठा मोहिमेत मिसळलेलं होतं. हे सगळं जे होतं आणि आम्ही विषमता निर्मूलन समितीची शिबिरं सुरू केलेली होती की विषमतेचा नायनाट केवळ आर्थिक असा न करून जन्मताच माणसांच्यामध्ये विषमता आहे असं मानणाऱ्या तत्त्वज्ञानाशी झुंज घेणं आणि फुल्यांनी ती घेतली आहे लक्षात आलेलं आहे. Phule founded Satyashodhak Samaj, Society of Seekers of Truth, in 1873 to remove inequality imposed by the caste system and liberate Shudras and Atishudras from the clutches of Brahmin priests. In 1868, Phule decided to give access to the untouchables to his well. मी ज्या समाजविधी चळवळीत वाढलो, समतेच्या बद्दलचा विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा माझे मित्र एक मोतीराम कल्याणकर म्हणून शेजारी होते आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नावाने मंडळ तरुण मंडळीचं जवळचं तरुण मंडळ सुरू केलेलं होतं आणि ते वरचेवर कार्यक्रमाला बोलवायचे फुल्यांच्या. Motiram Kalyankar was a popular socialist leader from Khatik community in Ganjpet who led a successful agitation
to establish the Mahatma Phule Memorial. खरं म्हणजे त्यांनी जनसेवा मित्र मंडळातर्फे एक बालवाडी अंगणवाडी चालू केली होती त्यांनी, की गरिबांच्या मुलांना मोफत तिथं शिक्षण द्यायचं म्हणून ते जनसेवा मित्र मंडळ स्थापन केली होती. आणि ग्राहक सहकारी मंडळ पण स्थापन केली होती. त्याच्यातनं ते अन्नधान्य वगैरे एकदम स्वस्त भावात ते गरिबांना वाटायचे. आणि अंगणवाडीचा महत्त्व का होतं, त्यांना शिक्षण जास्त महत्त्व दिलं त्यांनी. आणि महात्मा फुले स्मारक हे या भागात त्यांचं महात्मा फुलेंनी ज्यांनी शिक्षण दिलं लोकांना, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला, त्याच माणसाचं वाडा पाडायला आला म्हणून त्यांनी अधिवेशन केलं. मंत्र्यांना भेटले, बरेच वेळा जाऊन आले, इंदिरा गांधींना पण भेटून आले. आणि ते राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी त्यांनी खूप असे प्रयत्न केले, उपोषण वगैरे करून त्यांनी ते स्मारक स्थापना केली. पण दुर्दैवाने ते राहिले नाही स्मारक झाल्यानंतर. ते महात्मा फुले मंडळाचे आम्ही कार्यक्रम सादर करत होतो आणि एक वर्षी काय झालं, मी शोधतोय म्हटल्यानंतर काही मित्रांनी मला मदत करायला सुरुवात केली. कलेक्टर कचेरीतल्या मित्राने मला हळूच येऊन सांगितलं, आमच्याकडे फुल्यांचं ओरिजिनल ओळीपत्र आहे. फुल्यांनी ते कशासाठी केलं होतं, तर यशवंत फुलेला माळी समाज ॲक्सेप्ट करणार नाही आणि यशवंत फुलेला त्रास होईल म्हणून, होऊ नये त्रास म्हणून सगळ्या इस्टेडीची विल्हेवाट वगैरे सगळं काय करायची ती सगळी करायला व्हावी म्हणून फुल्यांनी ते सगळं होईल केलेलं. आणि मला आश्चर्य असं वाटेल की आम्हाला ते होईल मिळालं. मी ते कलेक्टर कचेरीत बसून लिहून काढलं कारण त्यावेळेला एवढी साधनं नव्हती की ते तुमचं आता कॉपी करा असं एवढं नव्हतं. काढलं आणि आम्ही ते छापून टाकलं. आम्ही काही कोणाची परवा केलं छापलं. फुल्यांनी तर वर्णन लिहिलं आहे ना की वडिलांच्याकडून मला किती मिळालं, आम्ही किती विकत घेतलं, मग ते किती खणी आहे, त्याचं सगळं वर्णन त्यात पूर्ण आहे. त्याच्यात त्यांनी शेजारी कोण राहत होतं, इकडे कोण राहत होतं, पाठीमागं कोण राहत होतं, असं सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी स्वतः किती बांधलं ते लिहिलं होतं. ते आता फुल्यांच्या स्मारकामध्ये पूर्णपणे एका ताम्रपटासारखं ते कोरलं गेलेलं आहे आणि ते लावलेलं आहे. या घराची टायटल्स बदलताना माझ्या लक्षात असं आलं की फुले गेल्यानंतर त्यांनी ते यशवंत फुलेंना दिलं आणि यशवंत गेल्यानंतर त्याच्या त्या बायकोच्या ताब्यात ते आलं, तिचं नाव चंद्रभागा. आणि तिथून पुढे एकदम ते देडगे नावाच्या कुठल्या तरी माळी माणसाने विकत घेतलं आहे, एका दुसऱ्यामध्ये कोणतरी घेतलेलं आहे आणि त्याची जी टायटल सगळी बदलली. लक्षात आली की हे सगळं पुढे 1910 नंतर हे सगळे बदल होत गेलेले आहेत. मग नंतर माझ्या मदतीला इथे एकनाथ गवंडी पालकर म्हणून ज्या कुटुंबाचा फुल्यांच्या ज्याच्यामध्ये थोडासा उल्लेख येतो आहे. कारण पहिली दिवस फुलेंनी चुना पुरवण्याचं काम केलं. म्हणजे त्यांचे पहिले सगळे सहकारी जे आहेत ते बांधकाम व्यवसायातले सगळे सरकारी कंत्राट घेणारे. आणि मग हळूहळू त्यांनी मला एक कागद द्यायला सुरुवात केली त्यांच्याकडे, कारण थोडासा संग्रह त्यांच्याकडे त्याच्या कागदांचा होता. आणि असं करता करता त्यांनी एक दिवशी मला काचेची निगेटिव्ह दाखवली आणि ते निगेटिव्ह तो फुले. आणि ती त्या काळात म्हणजे ते कसं तर सावित्रीबाई फुले या घरातून निघून त्या रस्त्याने जात असत, फडगेटा जो जात असत आणि तिथं वळून मुख्य रस्त्याने भिडेवाड्यात जात असत. तर त्या रस्त्यावर हे नेमकं हे जाण्याच्या रस्त्यावरचं म्हणजे सावित्रीबाईंनी जाता येता कुठे थांबावं, फुल्यांनी ते करावं असं ते घर. आणि ते जेव्हा मला ते काचेतले त्या निगेटिव्हवरचे जेव्हा हे पडले मला असं वाटलं की मला फुलेच भेटले आहेत. तर त्या निगेटिव्हवरून फुल्यांचा फोटो जेव्हा मिळाला, पण तो फुल्यांचाच आहे हे सिद्ध करण्यासाठी मग यदी फडके वगैरे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते, त्या सर्वांनी नंतर त्याला ते मान्य केलं गेलं. आणि आता पुढे आम्ही पाहिलेले फुले जे लिहिलं त्यामध्ये फुल्यांची ध्येयष्टी कशी होती, काय कसं होतं, नंतर त्यांचा जो एकच फोटो सापडला होता त्याच्यावर हे सगळं शेजारी यशवंत उभा आहे आणि फुले बसलेले आहेत आणि तो त्यांचा फोटो सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. तो टेबल त्यांचं, त्या टेबलावर ठेवलेलं घड्याळ, असं
ते सगळं पालकरांच्या घरी आत्तासुद्धा ते टेबल आहे. Physical memory of Phule's colleagues has been lost forever. Portraits of 4 of his colleagues have been discovered and restored. मग जसं फुल्यांचा शोध तसं सावित्रीबाईंचा शोध सुरू केला. एवढी पहिली शिक्षिका हे काय पाठमोरे की वर्णन हे सगळं लोकहित गोपाळराव देशमुखांचा सारा त्यांच्या ते विश्रामबाग वाड्यासमोरच ते राहत असत. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे जुने फोटो काय होते ते सगळे हे करायचा प्रयत्न केला अनेकांच्या. आता ते सगळे प्रयत्न तिथं सांगणं तर बरं नाही, पण काय काय लोक म्हणते बघा हे, पण ते खरं नसायचं, कारण त्याला शेवटी पुरावा लागतो आणि त्याला काय ते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या गोपीनाथ एकनाथ पालकर गवंडी यांच्याचकडे काचेच्या निगेटिव्हवर एक काचेची निगेटिव्ह मिळाली. आणि त्या निगेटिव्हवर मग आम्ही पाहिलेले फुले आणि आम्ही पाहिलेल्या सावित्रीबाई हे तंतोतंत जमणारं ते हे मिळालं. त्यात त्या फातिमा शेख आणि त्यांचा दोघींचा अशी एक निगेटिव्ह मिळाली. आणि त्यात ते बरोबर पदर घेण्याचं, ते बसण्याचं, झाकण्याचं सगळं हे सगळं वर्णनावर जमल्यानंतर आणि सावित्रीबाई भेटल्यानंतर तर आमची आई आम्हाला भेटली. त्या आम्ही पाहिलेल्या फुलेमध्ये जे सावित्रीबाईंच्या जवळ त्यांचे दिवाणजी वगैरे काम करत असत, त्यांनी सावित्रीबाई कशा होत्या, काय होत्या, बोलत कसं असत, यांचं दोघांचं कसं झालं असत, फुल्यांनी काही संवाद लिहिले आहेत. तर हे असं थोडंसं झाल्यामुळे फुले आणि सावित्रीबाई आणि महात्मा फुले हे ओरिजिनल स्वरूपात महाराष्ट्राच्या पुढे आले. जेव्हा हे सगळं उजेडात यायला लागल्यानंतर मंडळी जागी व्हायला लागली. माळी समाजातही खूप जोरात हालचाल झाली. ती समता परिषद वगैरे स्थापन झाली. तर असं झालं, माळी समाजाचं एक वसतिगृह मुलांचं तिथे केलेलं होतं. त्यात सरकार पण जागा झालं. बहुजनांचे जे नेते त्याच्यामध्ये सगळ्यात तेही जागे झाले. आणि त्यांना वाटायला की इथे स्मारक केलं पाहिजे म्हणून. आणि या मंडळांची सुद्धा मागणीसारखी ते दरवेळेला ते तिथं स्मारक झालं पाहिजे. मी धनंजय आवडे. मी मूळचा नागपूरचा आहे, पण पुण्यामध्ये आहे काही दिवसांपासून. तर आज शनिवार असल्यामुळे आणि महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आम्ही विचार केला, कारण आम्ही आणि जसं लहानपणापासूनच बाबासाहेब, महात्मा फुले आणि शाहू महाराज यांचे फोटो घरी असल्यामुळे आणि वडील आजोबा ते ऑलरेडी वाचन करत असल्यामुळे आम्हाला पण गोडी यायला लागली. आणि माहीत झालं म्हणजे इतिहास काय होता, इतिहास कसा आहे. आणि हे एक चांगलं वाटलं ही जागा म्हणजे इथे येऊन माहिती घ्यायसाठी. म्हणजे ॲक्च्युली ते कशा वातावरणात राहायचे, आजूबाजूचा एरिया कसा होता तेच बघायसाठी उत्सुकता होती. म्हणजे आम्ही तिकडे वाकडला राहतो आणि इकडे जनरली येतच नाही, म्हणजे सिटीमध्ये येतच नाही कधी. त्याच्यामुळेच विचार केला की चला बघूया. Mahatma Phule Memorial has inspired many people to reclaim their forgotten histories. Fighting against all odds, Nasreen and Tahira, 2 school teachers from Ganjpet, are working hard to trace the legacy of Fatima Sheikh, a pioneer Muslim teacher and a close associate of Savitribai Phule.
जेव्हा मी सावित्रीबाई फुलेंच्या कवितांचं भाषांतर केलेलं आहे, स्वैर भाषांतर केलेलं आहे, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ह्यांच्याबरोबर फातिमा बी शेख पण काम करत होत्या. मग आम्ही त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला असं लिखित स्वरूपात वगैरे त्यांच्याबद्दल कुठेच माहिती नाही मिळाली. मग आम्ही दोघींनी असं ठरवलं की ह्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही, आपण शिक्षिका आहोत. त्या शिक्षिका होत्या मुस्लिम समाजातील, तसं महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिल्या त्या ट्रेंड शिक्षिका, आणि ते 100-125 वर्षापूर्वीच्या स्थितीमध्ये त्या शिकवत असतील तर त्या म्हणून त्या आम्हाला खूप जवळच्या वाटल्या, हे त्या आमच्याच आहेत असं वाटलं. और हमारे स्कूल के पीछे का ये नहीं, ये जो पार्ट जिस पे हम काम कर रहे हो 20 साल से, तो उनसे बहुत रिलेटेड नज़दीक है ना. अगर दूर होता तो शायद इतना वास्ता नहीं पड़ता. असं होतं की सावित्रीबाईंबद्दल पुस्तकं आम्हाला अवेलेबल झाली. महात्मा फुलेंच्याबद्दल पण त्यांची स्वतःची लिहिलेली पुस्तकं होती. पण फातिमा बी शेखबद्दल फक्त ओझरते असे उल्लेख आम्ही त्या पुस्तकामधून वाचले. तो उर्दू के वो टाइम के जितने भी अखबार या रिसाले देखते तो उसमें उनका कोई जिक्र नहीं मिलता. किसी शायरा का मिलता है कि इन्होंने सबसे पहले नज़म लिखी या कहानी लिखी, लेकिन उनका कोई जिक्र नहीं मिलता. उनका जो भी जिक्र मिला, 3 सेंटेंस उनके बारे में जो भी मिले तो ज्योतिबा के किताब से ही मिले. ज्योतिराव फुले की किताब या सावित्रीबाई ने जिक्र किया, बाकी किसी ने उनका जिक्र नहीं किया. एंड उनके पर्सनल लाइफ के बारे में कुछ ही पता नहीं. महात्मा फुलेंनी जे भाषण केलेलं आहे विश्राम बागवाडाच्या तिथं, जेव्हा त्यांचा सत्कार झाला तर तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी आपली जी मावस बहीण आहे आऊबद्दल आणि त्यांचे बरेचसे मित्र होते इंग्रज वगैरे त्यांच्याबद्दल, आणि फातिमा बी शेखचा बद्दल पण त्यांनी तिथं गौरवोद्गार काढलं त्यांनी की ह्यांच्या मदतीशिवाय मी पुढे काम करू शकत नव्हते. फक्त एवढीच माहिती आमच्याकडे उपलब्ध होती. फातिमा बी शेख आणि सावित्रीबाई फुले दोघींनी पुण्यामध्ये इथं शिक्षण घेतल्यानंतर नॉर्मल शिक्षणमध्ये पुढचं D.Edचं जे शिक्षण होतं तर त्या तिथल्या कॉलेजमध्ये त्यांनी केलेलं होतं. नगर कॉलेज नाही, तिकडे शासकीय कॉलेज आहे तिथं. तर आम्ही त्या संदर्भात तिथं गेलो होतो की त्या कुठल्या खोलीमध्ये राहिल्या होत्या, त्या तिथं वसतिगृहात राहण्यासाठी होत्या. मग तो परिसर आम्ही पाहिला. वसतिगृह अजून चांगल्या स्थितीत आहेत, मुली राहतातच तिथे, पण बाकीचा परिसर सगळा पडीक झडीक झालेला आहे. जिथं त्यांनी शिक्षण घेतलं तो वर्ग वगैरे आता पडलेला आहे. अहमदनगरचे एक कार्यकर्ते आहेत, तर त्यांचं नाव आहे दुलेखा पठाण. त्यांनी त्या जिथं कॉलेजमध्ये त्या शिकत होत्या तिथल्या जी आस्थापना आहे त्यांच्याकडे त्यांनी लेखी स्वरूपात अर्ज केलेला आहे की आम्हाला सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी शेख यांचं जो LC आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तर ते LC मिळवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की जी तेव्हा मिळेल तेव्हा ते आम्हाला ते देतील म्हणून. आम्ही बेसिकली इथे थोडं फिरलो, पण आम्हाला म्हणजे आता न्यू जनरेशन आहे, मग त्यांना त्याबद्दल जास्त अशी माहिती नाही. फक्त IQ माहिती आहे की इथं उस्मान शेख त्यांचे वडील गफ्फार शेख होतं त्यांचं नाव असं म्हटलं जातं. ते गफ्फार शेख इथं राहत होते. अगर कोई एकदम एजेड वाला 100 साल का अगर कोई आदमी कुछ बोल रहा था, अपन उनका नाम लेके लिख सकते थे ना कि इन्होंने इसके बारे में कुछ बोला. तो ऐसा भी नहीं, वो जिससे पूछने का वो ही नहीं रहे तो फिर सवाल ही नहीं उठता. फातिमा बी शेखची कौतुकाची बाबी आहे की त्यांनी फक्त म्हणजे असा नाही विचार केला की मला मुस्लिम समाजाला शिकवायचं किंवा मी फक्त उर्दू आणि अरबी शिकेन, त्या मराठी शिकल्या, हे पण कौतुकाची गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी D.Edचा कोर्स केला, वसतिगृहात राहिल्या, आणि त्याच्याबरोबर त्यांचे वडील आणि भाऊंचं पण खूप कौतुक आहे की त्याने आपल्या मुलीला तिकडे पाठवलं, नगरला पाठवलं. त्या पुरुषांचं पण पुरुषप्रधान समाजामध्ये कौतुकच करायला पाहिजे की त्याने आपल्या मुलीला काम करण्याचं म्हणजे शिकण्यासाठी पाठवलं. मग ह्यांच्याबरोबर त्यांनी दलित समाजातल्या मुलींना शिकवलं. उस्मान शेख आणि त्यांची मैत्रीचं नातं पण इथं दिसतं की ते एकमेकाला कसे सपोर्ट करत होते. की तेव्हा त्यांना राहायला घर नव्हतं, तेव्हा त्यांनी आपलं घर दिलं उघडून, आणि मग त्यांनी सांगितलं की पाठवा, तर त्यांनी ते पाठवलं पण फातिमा बी शेखना. तर ही मैत्री पण समाजामध्ये अशा प्रकारची होती आणि त्यांची मैत्री इतकी घट्ट होती. मग आम्हाला एक असा रेफरन्स पण तोंडी सापडला की आत्ताची सध्याची जी कॅम्प एज्युकेशन सोसायटी आहे कन्याशाळा, तिथे त्या बेसिक जी सुरुवात आहे शाळेची ते फातिमा बी शेख तिथं होत्या शिकवायला. आणखीन शिक्षक होते, पण फुल्यांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही ट्रेंड आहात तिथं जा, त्या अनट्रेंड शिक्षकांना
तुम्ही प्रशिक्षण द्या, शिकवा. आणि मग इथून म्हणजे हे जे आहे गंजपेठ्याला गंजपेठेतून तिकडे जाणे, कॅम्पमध्ये जाणे. आणि त्यावेळेस वाहनांची सोय नसेल आणि पगाराची पण हेच होती. कारण सावित्रीबाईंनी कधीही शाळेतून आपल्या शिक्षिका म्हणून काम केलं, मुख्याध्यापक म्हणून काम केलं, पण कधीही त्यांनी पगार घेतलाच नाही असा. मग तशा स्थितीत त्यांनी तिथं जाऊन येऊन शिकवलं. आणि ज्यावेळेस आहे त्यावेळेस साधारणपणे त्यांचं वय 54 वर्षांच्या आसपास असावं फातिमाबींचं एक अंदाजाप्रमाणे. जर आम्ही सावित्रीबाईंचं त्यांचं कंपॅरिझन केलं, एकाच वयाच्या जर असतील, मागे पुढे 2 वर्ष असेल फरक, तर 54व्या वर्षी इथून एका बाईनी पायी जाऊन तिथं शिकवणे, तिथल्या शिक्षकांना ट्रेन करणं, ती शाळा उभी करणं, ह्याच्यासाठी खूप कष्टदायक काम आहे. आता सगळ्या सोयी असून सुद्धा एक शाळा उघडणं एवढं सोपं नाही आहे. तर त्या काळात त्यांनी केलं काम असं आम्हाला माहिती मिळाली. आणि त्या शाळेत पण चौकशी केली. रिकॉर्ड नहीं है ना त्यांच्याकडे 1890 के बाद काय बोल रहे उसके पहले क्या 1903 पासूनचं त्यांच्याकडे सुस्थितीत रेकॉर्ड आहे. आणि त्याच्या अगोदरचं नाही आहे त्यांच्याकडे. 1890 का नाही. आम्ही फातिमाबी शेखबद्दलच ऐकलं की त्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या ट्रेंड शिक्षिका, बाकी शिक्षक असतीलही पण ट्रेंड शिक्षिका म्हणून ह्यांचं खूप महत्त्व आहे फातिमाबी शेखचं. आणि जर त्यांना त्यावेळेसच्या आमच्या समाजाने सपोर्ट केला असता किंवा त्यांच्यासारख्या आणखीन 8-10 लोकांनी की ही मुलगी गेली, शिकली आणि शाळेत शिकवती असं जरी विचार करून आपल्या मुलींना ट्रेंड केलं असतं, तर आजचा जो आमचा मुस्लिम समाज आहे तो खूप आणखीन पुढे गेला असता आणि स्त्रियाही खूप आमच्या आणखीन जास्त पुढे गेल्या असतात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मी बोलत आहोत. 1:50 झाले. ऐकूया काही स्थानिक निवेदन. वस्त्रोद्योग विभाग, भारत सरकार यांच्याकडून आलेलं हे निवेदन. स्वदेशी वस्त्र निर्मिती अथवा आयात केलेल्या वस्त्रांवर तसंच पूर्णतः कापसापासून निर्मित वस्त्रांवर 1988 सालापासून लागू केलेले नियम अंमलात आणण्यासाठी लागू करण्यात आलेली नियमावली